नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या स्वामी रक्षा खास ज्योती चॅनलवर. आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो वृषभ राशीच्या प्रत्येक जातकाने आयुष्यात एकदा तरी नक्की समजून घ्यायला हवा, कारण हे ज्ञान तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. वृषभ राशी म्हणजे स्थिरता, चिकाटी आणि मेहनतीचं प्रतीक आहे. पण या राशीवर कोणते ग्रह मित्र आहेत आणि कोणते शत्रू आहेत हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आयुष्यात खूप मोठ्या चुका करत राहाल. आज स्वामी समर्थांच्या कृपेने आणि गुरुजींच्या मार्गदर्शनाने आपण हे सगळं उलगडणार आहोत. प्रत्येक ग्रहाची शक्ती, त्याचा वृषभ राशीवर होणारा परिणाम आणि तुम्ही त्याचा फायदा कसा घेऊ शकता किंवा त्यापासून कसं वाचू शकता हे सांगणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी एक असं रहस्य सांगणार आहोत जे फार कमी ज्योतिषी सांगतात. वृषभ राशीची ओळख आधी हे समजून घ्या. वृषभ राशी म्हणजे बैलाचं चिन्ह, जो जमिनीशी जोडलेला, मेहनती आणि एकदा ठरवलं की मागे न फिरणारा. ही राशी पृथ्वी तत्वाची असल्यामुळे वृषभ जातक नेहमी व्यावहारिक, स्थिर आणि सुरक्षिततेला महत्त्व देणारे असतात. वृषभ राशीचा स्वामी ग्रह म्हणजे शुक्र, जो सौंदर्य, प्रेम, ऐश्वर आणि भौतिक सुखाचा कारक आहे. शुक्र हा एक असा ग्रह आहे जो वृषभ जातकाला नैसर्गिकरित्या सौंदर्याची जाण, कलेची आवड आणि चांगल्या जीवनाची इच्छा देतो. वृषभ राशीचे लोक खूप लॉयल असतात. एकदा प्रेम केलं की ते आयुष्यभर निभावतात. एकदा मैत्री केली की ती तोडत नाहीत. पण त्याचवेळी जर कोणी त्यांना दगा दिला तर ते कधीच माफ करत नाहीत. हे लोक पैशाबाबत खूप सावध असतात. हळूहळू संपत्ती जमवतात आणि भविष्याचा विचार करून चालतात. गुरुजी म्हणतात, वृषभ राशीचे जातक हे जमिनीसारखे असतात. त्यांच्यावर कितीही ओझं टाका ते सहन करतात, पण एकदा त्यांची सहनशक्ती संपली की भूकंपासारखे हादरवतात. स्वामी समर्थ सांगतात की जो जातक आपल्या राशीचं स्वरूप ओळखतो आणि त्यानुसार आपलं जीवन आखतो त्याला यश मिळणं निश्चित आहे. वृषभ राशींच्या जातकांनो, तुमच्यात एक असाधारण शक्ती आहे. ती शक्ती म्हणजे तुमची सहनशीलता आणि चिकाटी. ही शक्ती तुम्हाला आयुष्यात सर्वात मोठं यश मिळवून देईल. जर तुम्ही योग्य ग्रहांची साथ घेतली तर वृषभ राशीवर एकूण 12 ग्रहांचा परिणाम होतो. पण त्यातले काही ग्रह असे आहेत जे तुमच्यासाठी वरदान ठरतात, तर काही ग्रह असे आहेत जे तुमच्या आयुष्यात आव्हान घेऊन येतात. आज आपण त्या 5 मित्र ग्रहाबद्दल सांगणार आहोत जे वृषभ राशीला सर्वाधिक फायदा देतात. त्यांची शक्ती, त्यांचा प्रभाव आणि ते तुमच्या आयुष्यात कोणत्या क्षेत्रात मदत करतात हे विस्ताराने समजून घेऊया. पहिला मित्र ग्रह शनी. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, शनी हा वृषभ राशीचा मित्र? हो, शनी हा वृषभ राशीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि फायदेशीर ग्रह आहे. कारण शनी हा वृषभ राशीच्या 9व्या आणि 10व्या भावाचा स्वामी आहे. 9वा भाव म्हणजे भाग्य, धर्म आणि गुरुकृपा आणि 10वा भाव म्हणजे कर्म, करिअर आणि समाजातील स्थान. जेव्हा शनी वृषभ राशीवर कृपा करतो तेव्हा या जातकाचं करिअर आणि भाग्य एकाच वेळी उजळतं. शनी हा ग्रह मेहनत, शिस्त आणि दीर्घकालीन फळाचा कारक आहे. आणि वृषभ राशीचे लोक स्वतःच्या मेहनतीने असल्यामुळे शनीशी त्यांची नैसर्गिक जुळणी होते. शनीला न्यायाची देवता म्हणतात. तो प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. वृषभ राशीचे लोक जेव्हा कठोर परिश्रम करतात तेव्हा शनी त्यांना कधीच रिकाम्या हाताने जाऊ देत नाही. शनीच्या कृपेने वृषभ जातकाला दीर्घकालीन यश मिळतं. कदाचित लवकर नाही, पण एकदा यश मिळालं की ते टिकाऊ असतं. गुरुजी म्हणतात, वृषभ राशींच्या जातकांनो, शनी हा तुमचा खरा मित्र आहे. तो तुम्हाला लाडवत नाही, पण तो तुम्हाला घडवतो. जसं सोनं अग्नीत तापल्याशिवाय खरं होत नाही, तसंच शनीच्या कठोर शिस्तीशिवाय वृषभ जातकाचं खरं सोनं बाहेर येत नाही. स्वामी समर्थांनी सांगितलं आहे की ज्या जातकाने शनीला ओळखले त्याने आपल्या नशिबाला ओळखलं. शनीची साथ असेल तर वृषभ जातक कोणत्याही संकटातून बाहेर पडू शकतो. फक्त धीर सोडायचा नाही. शनीचा प्रभाव वृषभ राशीवर कधी सर्वाधिक असतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा शनी मकर किंवा कुंभ राशीत असतो तेव्हा तो वृषभ राशीसाठी विशेष फायदेशीर असतो. त्यावेळी वृषभ जातकाला करिअरमध्ये मोठ्या संधी येतात, व्यवसायात नफा होतो आणि समाजात मान सन्मान वाढतो. शनीच्या साडेसाती किंवा ढय्याची काळातील वृषभ जातकाला इतरांपेक्षा कमी त्रास होतो, कारण शनी हा त्याचा मूळचा मित्र आहे. शनीचे उपाय. जर तुम्हाला शनीची कृपा हवी असेल तर दर शनिवारी शनीला तेल अर्पण करा, काळ्या तिळाचे दान करा
आणि गरिबांना मदत करा. शनी हा सेवाभाव असलेल्या लोकांवर विशेष कृपा करतो. शनीचे रत्न नीलम हे योग्य ज्योतिषाच्या सल्ल्याने धारण करावं, कारण हे अत्यंत शक्तिशाली रत्न आहे. शनीला खुश ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिकपणा. जो जातक खोटं बोलत नाही, फसवणूक करत नाही, त्याच्यावर शनी नेहमी प्रसन्न असतो. वृषभ राशीसाठी शनीचे विशेष फायदे: करिअरमध्ये स्थिरता, व्यवसायात दीर्घकालीन यश, जमीन जायदादीत फायदा, सरकारी कामात यश आणि समाजात प्रतिष्ठा. शनी हा वृषभ जातकाला आयुष्यात एक मजबूत आधार देतो. जेव्हा बाकी सगळं हलत असतं तेव्हाही शनीची साथ असलेला वृषभ जातक खंबीरपणे उभा राहतो. दुसरा मित्र ग्रह बुध. बुध हा वृषभ राशीसाठी दुसरा महत्त्वाचा मित्र ग्रह आहे. बुध हा वृषभ राशीच्या दुसऱ्या आणि 5व्या भावात स्वामी आहे. दुसरा भाव म्हणजे धन, कुटुंब आणि वाणी, तर 5वा भाव म्हणजे बुद्धी, संतान आणि प्रेम. जेव्हा बुध बलवान असतो तेव्हा वृषभ जातकाची वाचा तीक्ष्ण होते, धन वाढतं आणि बुद्धी तल्लख होते. बुध हा बुद्धी आणि व्यापाराचा ग्रह आहे आणि वृषभ राशीच्या लोकांना व्यापाराची नैसर्गिक जाण असते. बुधाच्या कृपेने वृषभ जातक उत्तम व्यापारी, लेखक, वक्ते आणि शिक्षक बनतात. बुध हा संवादाचा ग्रह असल्यामुळे बलवान बुध असलेल्या वृषभ जातकाला माणसं जोडण्याची, नेटवर्क बनवण्याची आणि चांगले संबंध राखण्याची कला येते. गुरुजी म्हणतात, वृषभ राशीच्या जातकांनो, बुध हा तुमचा बौद्धिक मित्र आहे. तो तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची शक्ती देतो. स्वामी समर्थ सांगतात की ज्या जातकाची बुद्धी तीक्ष्ण आहे आणि वाणी गोड आहे त्याला जगात कोणीच थांबवू शकत नाही. बुद्धाची कृपा म्हणजे जणू स्वामींनी तुमच्या जिभेवर सरस्वतीचा वास केला आहे. प्रत्येक शब्द मोत्यासारखा मूल्यवान होतो. बुध बलवान असताना वृषभ जातकाला कोणत्या क्षेत्रात यश मिळतं हे बघूया. शिक्षण क्षेत्रात बुध हा वृषभ जातकाला अत्यंत हुशार बनवतो. परीक्षांमध्ये चांगले गुण, स्पर्धा परीक्षांमध्ये यश आणि उच्च शिक्षणात प्रगती. व्यापार क्षेत्रात बुद्धाच्या कृपेने वृषभ जातक उत्तम सौदेबाज बनतो. योग्य किमतीत विकत घेणं, योग्य वेळी विकणं आणि नफा कमवणं. संवाद कौशल्यात बुद्धाच्या प्रभावाने वृषभ जातक उत्तम वक्ता बनतो. लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याची शक्ती येते. बुद्धाचे उपाय: दर बुधवारी हिरव्या रंगाचे काहीतरी दान करा, गणेशाची पूजा करा आणि विद्यार्थ्यांना मदत करा. बुद्धाला बलवान करण्यासाठी पन्ना हे रत्न धारण करता येतं, पण ती योग्य ज्योतिषांच्या सल्ल्यानेच घ्यावी. बुधाची आराधना करताना ओम भू बुद्धाय नमः हा मंत्र जपावा. बुधाच्या कृपेने वृषभ जातकाला मिळणारे विशेष फायदे: व्यापारात नफा, लेखनात यश, शिक्षणात प्रगती, संवादात कौशल्य आणि कुटुंबात आनंद. बुध जेव्हा वृषभ राशीत असतो किंवा मिथुन कन्या राशीत असतो तेव्हा वृषभ जातकासाठी तो विशेष फलदायी असतो. तिसरा मित्रग्रह शुक्र. शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी ग्रह आहे, त्यामुळे तो मित्र आहे हे वेगळं सांगायला नको. पण शुक्राचा प्रभाव वृषभ राशीवर किती खोलवर असतो हे आज तुम्हाला समजेल. शुक्र हा सौंदर्य, प्रेम, ऐश्वर्य, कला आणि भौतिक सुखाचा कारक आहे आणि वृषभ राशीचे लोक या सगळ्या गोष्टींशी नैसर्गिकरित्या जोडलेले असतात. शुक्र हा वृषभ राशीचा पहिला आणि 6व्या भावाचा स्वामी असल्यामुळे तो जातकांच्या व्यक्तिमत्वाला आणि आरोग्याला थेट प्रभावित करतो. बलवान शुक्र असलेले वृषभ जातक नेहमी आकर्षक दिसतात. त्यांच्यात एक नैसर्गिक चार्म असतो ज्यामुळे लोक त्यांच्याकडे खेचले जातात. या जातकांना सौंदर्याची खूप जाण असते. ते घर सुंदर सजवतात, कपडे उत्तम घालतात आणि त्यांची जीवनशैली इतरांना आकर्षक वाटते. गुरुजी म्हणतात, वृषभ राशीच्या जातकांना शुक्र हा तुमचा आत्मा आहे. शुक्राशिवाय वृषभ राशी अपूर्ण आहे. जसं फुलाशिवाय वसंत ऋतू अपूर्ण असतो. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात शुक्राचा प्रकाश नेहमी तेवत राहो. शुक्र तुम्हाला प्रेम देतो, सौंदर्य देतो, ऐश्वर्य देतो, पण हे सगळं तुम्ही योग्य मार्गाने मिळवलं तरच टिकतं. शुक्राचा प्रेम आणि विवाहावर परिणाम. बलवान शुक्र असलेल्या वृषभ जातकांचं वैवाहिक जीवन अत्यंत सुखी असतं. त्यांचा जोडीदार सुंदर, सुशील आणि सहकारी असतो. शुक्राच्या कृपेने या जातकांना प्रेमात खूप लवकर यश मिळतं. ते ज्याच्यावर मन टाकतात त्याचं मन त्याच्याकडे वळतं. पण शुक्र कमजोर असेल तर प्रेमात धोका, विवाहात वाद आणि संबंधामध्ये तणाव येऊ शकतो. शुक्राचे करिअरवरील परिणाम.
शुक्राच्या कृपेने वृषभ जातक कला, सौंदर्य, फॅशन, मनोरंजन आणि आदरातिथ्य क्षेत्रात अत्यंत यशस्वी होतात. सिनेमा, संगीत, नृत्य, चित्रकला या सगळ्या क्षेत्रात शुक्राची कृपा असलेले वृषभ जातक शिखरावर पोहोचतात. त्याचबरोबर हॉटेल, रेस्टॉरंट, ब्युटी पार्लर, ज्वेलरी या व्यवसायामध्येही शुक्राची कृपा असलेल्या वृषभ जातकाला विशेष यश मिळतं. शुक्राच्या धनावरील परिणाम. शुक्र हा लक्ष्मीचा कारकग्रह आहे. बलवान शुक्र असलेल्या वृषभ जातकाच्या घरात लक्ष्मी नेहमी वास करते. या जातकांना भौतिक सुख, चांगलं घर, चांगलं वाहन, उत्तम दागिने हे सगळं सहजपणे मिळतं. पण शुक्र कमजोर असेल तर पैशाची उधळपट्टी, व्यसनाकडे ओढा आणि चैनीत गर्क होण्याचा धोका असतो. शुक्राचे उपाय: दर शुक्रवारी लक्ष्मी पूजा करा, पांढरे किंवा गुलाबी फूल अर्पण करा आणि महिलांचा आदर करा. शुक्राला बलवान करण्यासाठी हिरा किंवा पांढरा पुखराज धारण करता येतो. ओम शिव शुक्राय नमः हा मंत्र जपावा. चौथा मित्र ग्रह सूर्य. सूर्य हा वृषभ राशीसाठी चौथा महत्त्वाचा मित्र ग्रह आहे. सूर्य हा वृषभ राशीच्या चौथ्या भावात स्वामी आहे. चौथा भाव म्हणजे घर, आई, सुख आणि मनशांती. बलवान सूर्य असलेल्या वृषभ जातकाचं घर सुखाचं असतं. आईशी उत्तम संबंध असतात आणि मनाला शांती मिळते. सूर्य हा आत्मविश्वास आणि नेतृत्वाचा कारकग्रह आहे. बलवान सूर्य असलेले वृषभ जातक नेहमी आत्मविश्वासाने भरलेले असतात. ते कुठल्याही परिस्थितीत डगमगत नाहीत, आव्हानांना सामोरे जातात आणि नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यात असते. हे लोक समाजात उजळून निघतात. जिथे जातात तिथे त्यांची एक वेगळी ओळख बनते. गुरुजी म्हणतात, वृषभ राशींच्या जातकांनो, सूर्य हा तुमच्या आत्म्याचा प्रकाश आहे. जसं सूर्याशिवाय जगात अंधार असतो तसंच बलहीन सूर्याशिवाय वृषभ जातकाच्या आयुष्यात उत्साह नसतो. स्वामी समर्थ सांगतात की सूर्यांची उपासना करणारा जातक कधीच अपयशी होत नाही, कारण सूर्य हा विजयाचं प्रतीक आहे. तुम्ही रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि बघा तुमचं जीवन कसं बदलतं. सूर्याचा करिअरवरील प्रभाव. सरकारी नोकरी, राजकारण, प्रशासन आणि नेतृत्वाच्या क्षेत्रात सूर्याची कृपा असलेल्या वृषभ जातकाला विशेष यश मिळतं. या जातकांना उच्च पदावर बसण्याची क्षमता असते. ते CEO, मंत्री, IAS अधिकारी किंवा मोठे उद्योगपती बनू शकतात. सूर्याच्या कृपेने या जातकांना त्यांच्या कामात मान सन्मान मिळतो, वरिष्ठांकडून प्रशंसा मिळते आणि पदोन्नती होते. सूर्याचा आरोग्यावरील प्रभाव. बलवान सूर्य असलेले वृषभ जातक नेहमी तंदुरुस्त राहतात. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते, ऊर्जा भरपूर असते आणि आजारपण त्यांच्यापासून दूर राहतं. पण सूर्य कमजोर असेल तर हृदयाच्या समस्या, डोळ्याचे आजार आणि हाडाच्या समस्या येऊ शकतात. सूर्याचे उपाय: रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी उठा, सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम सूर्याय नमः हा मंत्र जपा. रविवारी गव्हाचं दान करा, सोन्याचं दान करा आणि गरजूंना मदत करा. माणिक हे सूर्याचं रत्न आहे. ते धारण केल्याने सूर्याची कृपा वाढते. पाचवा मित्रग्रह चंद्र. चंद्र हा वृषभ राशीसाठी एक विशेष महत्त्वाचा ग्रह आहे. वृषभ राशीत चंद्र उच्चीचा असतो, म्हणजेच वृषभ राशी हे चंद्राचं उच्च स्थान आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा चंद्र वृषभ राशीत असतो तेव्हा तो सर्वाधिक बलवान असतो आणि वृषभ जातकाला सर्वाधिक आशीर्वाद देतो. चंद्र हा मन, भावना आणि मातृत्वाचा कारकग्रह आहे. बलवान चंद्र असलेल्या वृषभ जातकाचं मन नेहमी शांत आणि स्थिर असतं. ते भावनिकदृष्ट्या परिपक्व असतात, इतरांच्या भावना समजून घेतात आणि त्यांच्यात एक नैसर्गिक करुणा असते. या जातकांना लोक खूप आवडतात. ते जिथे जातात तिथे एक सकारात्मक वातावरण तयार होतं. गुरुजी म्हणतात, वृषभ राशींच्या जातकांनो, चंद्र हा तुमच्यासाठी विशेष आहे कारण तो तुमच्या राशीत उच्चीचा आहे. हे स्वामी समर्थांचं एक विशेष वरदान आहे वृषभ राशीला. चंद्र हा आईसारखा आहे. तो नेहमी तुम्हाला प्रेम देतो, जपतो आणि तुमच्या मनाला सुखावतो. चंद्राची कृपा असलेल्या वृषभ जातकांच्या आयुष्यात आनंद कधीच कमी होत नाही. चंद्राचा मनावरील प्रभाव. बलवान चंद्र असलेले वृषभ जातक मानसिकदृष्ट्या अत्यंत मजबूत असतात. त्यांना नैराश्य किंवा चिंता कमी येते. ते आव्हानांना पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने सामोरे जातात. त्यांची स्मरणशक्ती उत्तम असते, कल्पनाशक्ती दांडगी असते आणि सर्जनशीलता जास्त असते. चंद्राचा घर आणि कुटुंबावरील प्रभाव. बलवान चंद्र असलेल्या वृषभ जातकांचं कौटुंबिक जीवन अत्यंत सुखी असतं. आईशी विशेष भावनिक बंध असतो. घरात नेहमी सुखशांती असते आणि सगळे कुटुंब एकत्र राहतात.
या जातकांचं घर नेहमी पाहुण्यांनी भरलेलं असतं. ते उत्तम यजमान असतात. चंद्राचे उपाय: दर सोमवारी शिवाची पूजा करा, चंद्राला दूध अर्पण करा आणि पौर्णिमेला विशेष पूजा करा. पांढरे कपडे घाला, पांढऱ्या रंगाच्या गोष्टी वापरा आणि मोती हे रत्न धारण करा. ओम सोम सोमाय नमः हा मंत्र जपा. 5 मित्रग्रहांचा एकत्रित प्रभाव आता आपण पाहिला की वृषभ राशीचे 5 मित्रग्रह शनी, बुध, शुक्र, सूर्य आणि चंद्र हे सगळे मिळून वृषभ जातकाला एक संपूर्ण आणि समृद्ध जीवन देतात. जेव्हा हे सगळे ग्रह एकत्र बलवान असतात तेव्हा वृषभ जातक जगातल्या सगळ्यात भाग्यवान माणसापैकी एक असतो. गुरुजी म्हणतात, वृषभ राशींच्या जातकांना तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात. 5 मित्र ग्रहांचं रक्षण तुमच्यावर आहे. शनी तुम्हाला मेहनतीचं फळ देतो, बुध तुम्हाला बुद्धी देतो, शुक्र तुम्हाला सौंदर्य आणि ऐश्वर्य देतो, सूर्य तुम्हाला आत्मविश्वास देतो आणि चंद्र तुम्हाला मनशांती देतो. स्वामी समर्थांच्या कृपेने हे सगळं ग्रह तुमच्यावर प्रसन्न राहोत आणि तुमचं जीवन सुखी, समृद्ध आणि आनंद हो. मित्रांनो, आज आपण वृषभ राशीचे 5 मित्रग्रह पाहिले, पण एक गोष्ट सांगायची राहिली. ती गोष्ट इतकी भयंकर आहे की मी ती आज सांगणारच होतो, पण स्वामींनी मला थांबवलं. कारण ती माहिती इतकी शक्तिशाली आहे की ती नीट तयारीशिवाय ऐकली तर माणूस घाबरून जातो. वृषभ राशीचे जे 5 शत्रुग्रह आहेत त्यातला एक ग्रह असा आहे जो तुमच्या नकळत तुमचं सगळं काढून घेतो. पैसा, घर, नातं, आरोग्य सगळं एकाच वेळी. आणि भयंकर म्हणजे हा ग्रह जेव्हा वृषभावर येतो तेव्हा तुम्हाला कळतही नाही की हे काय होतंय. तो ग्रह कोणता आहे, तो कधी येतो आणि त्यापासून वाचण्याचा एकमेव उपाय काय आहे हे सगळं पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे. त्यामुळे आत्ताच्या आत्ता बेल आयकॉन दाबा, कारण हा व्हिडिओ मिस झाला तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आपल्या वृषभ राशींच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि असे ज्ञानाचे व्हिडिओ रोज मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. स्वामी समर्थांची कृपा ज्यांच्यावर आहे तेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात आणि तुम्ही बघितला म्हणजे तुमच्यावर स्वामींचा हात आहे.